तर बारामतीमधून जय पवार विधानसभा लढवणार याबाबत स्वतः अजित पवार यांनी संकेत दिलेत। मात्र बारामतीकरांनी जय पवारांच्या उमेदवारीबाबत काय म्हटले पाहूया। बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे, कारण की आजच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना 7 ते 8 वेळा निवडणूक लढवल्यामुळे आता रस राहिलेला नाही आणि कार्यकर्त्यांची काय मागणी ते आपण पाहूयात। आदरणीय जयदादा पवार हे अतिशय एक चांगलं नेतृत्व आहे। बारामतीच्या भविष्यामध्ये जयदादाच पुढे चालतील ही आपण आम्हाला माहिती आहे। नवीन प्रयोग करण्यात काही मला तर वाटते की बरोबर वाटणार नाही। मग दादांना वाटत असेल की लहान उमेदवारावर आपण उभं राहणं हे बरोबर वाटत नसेल, त्यामुळे त्यांनी त्याचं वक्तव्य केलं असं माझा अंदाज आहे। जयदादांना ते म्हणतात की उमेदवारी देऊ, पण आमचं म्हणणं आहे की आता ती वेळ नाहीये। जयदादांना भावी उमेदवारी दिली तर काय अडचण नाही। प्रमुख नेतृत्व म्हणून जय पवारांकडे पुढे संधी द्यावी अशी मला व्यक्तिगत मत वाटतं। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।